आविष्कार ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम गोलंदाजी, पहिल्याच षटकामध्ये त्याने कामगिरी करून दाखवली. तो आविष्कार ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अगदी लो स्कोरिंग मॅच होता मित्रांनो, आणि तो डिफेन्स करून दाखवला खऱ्या अर्थानं. तर वृत्ती आविष्कार ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला आविष्कार, आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. हॅलो. हर्षल पवार सर, आपण संपर्क साधायचा आहे आमच्याशी. हर्षल पवार सर. कोण कोण? ठीक ठीक आहे ठीक आहे. हर्षल पवार सर, कृपया संपर्क साधा. थांब 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 थांब. सागरजी भोईर साहेब यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. तसेच चंद्रकांतजी निचिते साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना युवा विद्यार्थी सेना अध्यक्ष खर्डी विभाग, यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. आपलं सहर्षमय स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच सागरजी भोईर साहेब यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. हर्षल पवार सर, आपण संपर्क साधायचे. हर्षल पवार सर. हर्षल पवार सर यांना विनंती करेल की आपण संपर्क साधा. काय थांब ना, येते ना. यावेळेस हा फटका एक सिंगल धाव देखील देणार नाहीये. 38 मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत टाकले गेले 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती केवळ एक धाव. हो हो, यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून जातोय. या चेंडूवरती प्राप्त होईल एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक 2 या अंकावरती. ओ सर, सागर भोईर माय मच्छा. सागरजी भोईर साहेब यांना विनंती करेल की मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. सागरजी भोईर साहेब. यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी यावेळेस टीम बेलूक संघाकडनं.
निश्चितपणे अगदी बघायला जर गेलात तर 3 सामने परास्त झालेली टीम पाहायला मिळते अष्टविनायक बेलूक टीम. आणि यावेळेस मात्र केवळ औपचारिकता म्हणून हा सामना पाहायला मिळतोय त्यांच्या माध्यमातून, परंतु विजय महत्वाचा. तर मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल शहापूर तालुक्याचा बुलंद आवाज मिस्टर हर्षल पवार सर यांना. थँक्यू सो मच. हॅलो. यस, धन्यवाद जयजी विदे सर, ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या अंतर्गत ऐकत आहात. इथून पाहायला गेलं तर एक महत्त्वाचा सामना या आजचा जो ग्रुप आहे ए ग्रुप, या ए ग्रुपचा हा महत्त्वाचा सामना आपण पाहत आहोत. एका बाजूनं आहे वेळूक संघ आणि दुसऱ्या बाजूनं कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी संघ. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग होते कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी संघाकडनं. दोन सलामीवीरचे बॅटर पाहायला भेटत आहेत, तुषार आणि राहुलची जोडी. गोलंदाज आहे नितीन भोईचा हा चेंडू ऑन साईडला आपण पाहत आहोत, जिथे क्षेत्ररक्षक आहेत अगदी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन, पेट्रोलिंगसाठी मात्र क्षेत्ररक्षक होते. चांगला बॉल फेकी केला गेला. तत्पूर्वी आलेल्या आपण पाहत आहोत या चेंडूमध्ये देखील एक सिंगल. या सिंगलच्या मदतीनं धावा एकवटल्या गेल्यात, त्या म्हणजे 4. अगदी पाहायला गेलं 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेस फटका लाजवाब मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. दुर्वर्ण क्षेत्ररक्षक येथील मिडविकेटचा क्षेत्ररक्षकानं बॉल फेकी केला. नॉन स्ट्राईक कडे धोक्यामध्ये फलंदाज होता. इथे आता पाहत आहोत ओव्हरथ्रो झालाय. क्षेत्ररक्षक येथील बॉल फेकी करतील, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस कोणताही दिसत नाहीत. अगदी यावेळेस या चेंडूवरती मात्र 2 धावा एकवटल्या जातील आणि या 2 धावसंख्येच्या मदतीनं आता धावफलक पोहोचले 7 अंकावरती. आई गावदेवी स्पोर्ट लाहे आयोजित तुम्ही बाळामामा चषक पाहत आहात. पुन्हा एकदा ऑन साईडला हा फटका अगदी गॅपमध्ये ढकलायचा होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलाय. पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण. त्या क्षेत्रामध्ये सातत्यानं इथून फटकेबाजी सजवण्याचा प्रयत्न होतोय. अजून एक सिंगल मिळाली. टोटल स्कोर कार्ड 8 धावा. गेल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आविष्कार हा खेळाडू मात्र त्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला. सुनीलजी पाटेकर साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण जे प्लेअर ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे ती आपण वितरित करायची आहे. मनोजी जाधव साहेब यांना देखील विनंती करतोय. खर्डी कसारा विभागाचे उद्योजक मनोज जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी वितरित करत आहोत आणि त्याच पद्धतीनं कोल्ड्रिंक देखील त्याला दिलं जाईल. इथे आपण पाहत आहोत एक कव्हर स्वीपरकडे हा फटका मैदानाच्या आतमध्ये आणि पंचांचा सिग्नल आलाय 2 धावसंख्येचा. हे पहा प्लेअर ऑफ द मॅच आविष्कारनं भरपूर चांगली कामगिरी गेल्या मॅचमध्ये केली आणि तो ठरलाय गेल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा त्या खेळाडूला आपण देऊयात. ओव्हर होते समाप्ती. इथून 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 3 धावा, या ओव्हरमध्ये आल्यात 8 धावा आणि टोटल स्कोर कार्ड आता पोहोचलाय 11 धावसंख्येवरती धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथून समाधान आता मात्र गोलंदाजी ट्रॅकमध्ये येतोय. अगदी 4 ओव्हरचे सामने आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि त्यामध्ये आता 3ऱ्या ओव्हरमध्ये समाधान हा गोलंदाज. राहुल धात्रकचा हा फटका पाहायला गेला तर अगदी लॉंग स्टॉप कडे चाललाय. तिकडे आहे घोषांकित एरिया. पंचांचा सिग्नल येईल एक सिंगलचा आणि या सिंगलच्या मदतीने आता धावा एकवटल्या गेल्यात 12 धावा. अगदी पाहायला गेलं तर या मैदानावरती आपण रजनी क्रिकेट बोललं नव्हतं. प्रथमतः आज रात्रकालीन आपण क्रिकेट अनुभवत आहोत. या मैदानावरती भरपूर चांगलं भव्य दिव्य नियोजन आपल्याला पाहायला भेटत आहे. आई गावदेवी स्पोर्ट लाहे. चला बॉलची मागणी पंचांकडनं केली जाते. बॉल फुटला हरला तर तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाणार आहे.
अगदी आजचा या स्पर्धेचा पाहायला गेलं तर पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसामध्ये भरपूर प्रेक्षक राजांची अजून देखील तुडुंब गर्दी आपल्याला अनुभवायला भेटत आहे. भरपूर पाठीराखे प्रत्येक संघाचे देखील आजच्या पहिल्याच दिवसामध्ये उपस्थित आहेत. इथून हा सामना महत्वाचा दोन्ही संघासाठी आहे. सध्या तरी पाहायला गेलं तर जिथून आपण रजनी क्रिकेट अनुभवायला सुरुवात केली, जो आपण जेव्हा दिवसाचा वेळ होता तेव्हा कुठेतरी मात्र धावा भरपूर होत होत्या मैदानावरती, त्यानंतर मात्र फलंदाज स्ट्रगल करतायत. हा खराब चेंडू, पंचांचा सिग्नल आपल्याला पाहायला भेटेल. यस, इट इज व्हाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा सिग्नल व्हाईट +1 अशा धावा मिळतील 102 आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने आता धावा पोहोचल्यात. धावफलकावरती धावसंख्या आहे 14 धावा. सध्या तरी जमिनीची बाजू आहे कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी संघाची की एकही विकेट अजूनपर्यंत गेलेला नाही. हा देखील इथे मात्र हा चांगला चेंडू होता. इथे कदाचित मोठा प्रहार होणं गरजेचं होतं, कारण लो फुल टॉस इथे फुल टोल कदाचित वसूल करणं गरजेचं होतं फलंदाज तुषारसाठी, परंतु बॅट हँड बॉलमध्ये संपर्क करू दिले नाही. गती थोडीसं कमी होती, परंतु हीच लाईन मात्र चांगली आता समाधानकडनं पाहायला भेटली आपल्याला. दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळले गेलेत. हा फटका फसलाय. तिकडे क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते नितीन भोईर आणि त्यानंतर आपण पाहत आहोत धावासाठी आता धावाधाव केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकिंग कडे फेकी होते, तत्पूर्वी दोन्ही फलंदाज सेफ मध्ये आहेत. आता तिसराचा प्रयत्न चालवला गेला, डायरेक्ट हिट करायचं होतं. इथे देखील तो प्रयत्न फसला गेलाय. पाहता 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत. जिथे 2 धावा होत्या तिथे एक्स्ट्राची अजून एक धाव मिळाली, म्हणजेच या चेंडूवरती आता टोटल 3 धावा येतात आणि आता धावा पोहोचल्या गेल्यात. धावफलकावरती 17. अगदी यावेळेस देखील पाहायला गेलं तर हा चेंडू मात्र इथून व्हाईट +1 अशा पद्धतीने एक्स्ट्राच्या अजून 2 धावा मिळत आहेत. टोटल स्कोर कार्ड मध्ये बढतरी होत्या 19 धावा. इथे वेट अँड बॉल ऑन साइडला फटका सजवलाय. चांगला फटका आहे क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस आलाय दणदणीत कणकणीत चौकार. यावेळेस देखील शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. ऑन साइडला शॉर्ट पुल करायचं होतं. बॅटची कडा घेऊन बॉल चालला घोषांकित एरियामध्ये. अजून एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने आता धावा पोहोचल्यात 20 धावा. इथून 4 ओव्हरमध्ये जरी तुम्ही 35 ते 40 पर्यंत जरी पोहोचला तरी देखील एक मोठं टार्गेट तुम्ही सेट करू शकता. या उद्देशानं प्रयत्न सातत्यानं चालवले गेलेत. अजूनपर्यंत एकही विकेट मिळालेली नाही, ते म्हणजेच वेळूक संघाला. धावफलक आपण पाहत आहोत 24. 2.5 खेळ झालाय. राहिला आता या ओव्हरचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा समाधान. हा फुल टॉस होता. इथे मात्र चांगला धमाका पाहायला भेटलाय. तुषारच्या बॅटमधनं चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय A1 क्वालिटीचा दर्जेदार सिक्सर. नक्कीच आजचा दिवस आपण पाहत आहोत. 12 वाजून गेलेले आहेत. नवीन दिवस आपल्याला पाहायला भेटतोय. आज 21 तारीख आणि आज हा दिवस आपण पाहत आहोत आमचे मित्र यश सोनावणे यांचा वाढदिवस आहे. त्यांना आपण या स्पर्धेच्या अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट या टीमकडनं पूर्णपणे यश सोनावलेला भरपूर साऱ्या शुभेच्छा देत आहोत वाढदिवसाच्या. त्यांना उदंड आयुष्य लाभो हेच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय काय बिघडलंय तर रनआउटच्या स्वरूपामध्ये यावेळेस राहुल धात्रक हा फलंदाज इथून बाद झालाय. वैभव हा गोलंदाज इथून आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी डेट ओव्हर. या ओव्हरमध्ये हाणामारी करावी लागेल.
परंतु याच ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये जो सलामीवीरचा बॅटर होता महत्वाचा राहुल दात्रक मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालेला आहे. धावा पाहायला गेलं तर 31 धावा तुम्ही धावफलकावरती पाहत आहात. 1+ विकेट अशा पद्धतीने हा चेंडू राहिलाय आणि इथून आता आपण पाहत आहोत नॅट नंबर 3 वरती फलंदाज 1 डाऊनच्या पोझिशन वरती बॅटिंग करण्यासाठी संपत आलेला आहे. जे आपण पहिला सामना कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी संघाचा पाहिला असेल तर त्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच म्हणून हा खेळाडू घोषित केला गेलेला होता. म्हणजे या खेळाडूकडे क्षमता आहे. येताच मात्र त्याने धमाका करून दाखवलाय. बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं चेंडू झालाय सीमा पार आलाय षटकार. यस धन्यवाद डीजे. अगदी फटका लाजवाब. इथून वैभववरती आक्रमण चढवलं गेलंय. हा देखील खराब चेंडू. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. यस हा नो चेंडू आहे. नो +1 धावा मिळतील अजून 102. टोटल स्कोर कार्ड आता पोहोचलाय 39 39 धावा धावफलकावरती आता जोडला गेलात. फ्री हिटचा बॉल होता. ओव्हरपिच चेंडू. इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस देखील मस्तकाला दस्तक देऊन बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस आलाय दणदणीत चौकार. स्लोअर 1 चेंडू वैभवचा आपल्याला पाहायला भेटतो. बॅट अँड पॅड मध्ये होता. ऑन साईडला खेचायचं होतं परंतु बॅट अँड बॉल मध्ये संपर्क झाला नाही. यावेळेस हा डॉट बॉल येतोय. संपतच्या विरोधामध्ये वैभवचा हा डॉट बॉल आपण पाहत आहोत. 43 धावा धावफलकाला जोडला गेलात. यावेळेस देखील फुल लेनचा चेंडू ऑन साईडला फटका वळवलाय. अगदी गॅप मध्ये दोन्ही क्षेत्ररक्षक पाहत राहिलेत. बॉल चाललाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दर्जेदार चौकार. 47 धावा या धावफलकाला आता सजवल्या गेल्यात. कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी संघ एक बलाढ्य टीम आपल्याला पाहायला भेटत आहे. वेळू सिंग आजच्या दिवसामध्ये पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे. इथून हा विजय मिळवणं आता इथून गरजेचं असणार आहे. राहिला आता शेवटचा बॉल. पाहूया टार्गेट कितीचं सेट होत आहे. पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मध्ये बॉल होता. गती कमी राहिली. संपतला बीट करून बॉल चाललाय. अजून एक डॉट बॉल आलाय. शेवटच्या बॉलवरती धाव आलेली नाही. टार्गेट सेट झालाय. धावफलकाला धावा जोडला गेला. 47 48चं टार्गेट. नेक्स्ट मॅच पाहायला भेटेल आपल्याला. वाघोबा फायटर्स डोंगरीवाडा आणि त्यांना फाईट देईल गावदेवी दहीगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. लगेचच आपल्याला वेळ महत्वाचा आहे कारण यानंतर देखील आपल्याला भरपूर सामने कव्हरअप करायचे आहेत. आजचा जो पोल आहे, आजचा जो गट आहे, आजचा जो ग्रुप आहे तो इथून आजच्या दिवसामध्ये कंप्लीट केला जाईल. बिजी शेड्यूल असेल सर विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. वेळूक संघ आपण बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटते 48. सुनीलजी पाटेकर साहेब यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते
नेक्स्ट मॅचचा टॉस उडवायचा आहे. टॉस साठी यायचं आहे दहिगाव संघाचे कॅप्टन डोंगरीपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. दहिगाव संघ आपण कॅप्टन पाठवा. आई गावदेवी स्पोर्ट लाहे आयोजित तुम्ही बाळेमामा मात्रे चषक अनुभवता आहात. अगदी रजनी क्रिकेट या मैदानावरती प्रथमतःच आपल्याला अनुभवाला भेटलाय. भरपूर चांगलं भव्य दिव्य नियोजन या स्पर्धेच्या अंतर्गत पाहायला भेटते. चला बॅट्समन थोडंसं फास्ट जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि दहिगाव संघ आपण कॅप्टन लगेचच पाठवा कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं असणार आहे. 4 ओव्हर आणि इथून आपण पाहत आहोत या 4च ओव्हर मध्ये 47 धावा मात्र कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी संघाने काढलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण पाहत आहोत आता सेकंड इनिंगला सुरुवात यावेळेस केली जाईल. 24 बॉल आणि या 24 बॉल मध्ये 48 धावसंख्येचा पाठलाग या वेळूक संघाला करायचा आहे. या मॅच मध्ये पहिला विजय मिळेल की इथून पुन्हा एकदा वर्चस्व ठेवलं जाईल कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी संघाकडनं पाहूयात या मॅच मध्ये. दहिगाव संघ ऑफिशियली आता हा शेवटचा पुकार आपल्यासाठी आहे. कॅप्टन उपस्थित झाला नाही तर पेनल्टी दिली जाईल या आयोजकांची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नितीन आणि विश्वासची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. दुसऱ्या बाजूने गोलंदाज सुनील पिचड हा गोलंदाज आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला भेटतोय. 24 बॉल 48 हे समीकरण या मॅच मध्ये आहे. शॉर्ट प्लेनचा हा बॉल होता. बॅकफुटवरती जाऊन वेट ट्रान्सफर केलं. अगदी बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कटचा नजराना स्पेश केला आणि पहिल्याच बॉलवरती दे धक्का इरादा पक्का ठोकला. पहिल्या बॉलवरती चौकार. काय स्वप्नमय सुरुवात आपण पाहत आहोत. दूरवर ठेवला गेलेला हा देखील चेंडू पाहायला भेटतोय. अगदी फुललेनचा बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि तिथून अगदी ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर ठेवला गेला हा चेंडू फुललेनचा राहिला आणि तिथून आपण पाहत आहोत यष्टी रक्षकाकडे हा चेंडू चाललाय. म्हणजे इथून चांगलं प्रत्युत्तर दिलं गेलंय सुनीलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा बॉल डॉट बॉल आलाय. यावेळेस ऑन साईडला फटका. क्षेत्ररक्षक अगदी आहे शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिकडे थोडासा वेळ घेतील. तुषारकडनं थोडंसं मात्र फंबल होत आहे. तत्पूर्वी एक सिंगल एकवटली जाईल. तत्पूर्वी आपण टॉसकडे वळत आहोत. सुनीलजी पाटेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. टॉस बॉक्स मध्ये जोडले गेलेले दोन्ही टीमचे कॅप्टन आणि त्यानंतर सुनीलजी पाटेकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतो. तर हा टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. आई गावदेवी दहिगाव त्यांच्या विरोधामध्ये वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघ. टॉस जिंकलाय आई गावदेवी दहिगाव संघानं फील्ड करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करायचे आहे डोंगरीपाडा संघाला. पूर्वी पुन्हा एकदा मॅच कडे वळत आहोत. नाव बॅक टू क्रिकेट. चौकार आलाय. इथे ऑन साईडला फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर राहिलेत. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दर्जेदार चौकार. यावेळेस देखील फुललेनचा चेंडू. कदाचित संधी निर्माण झाली आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक किरण प्रयत्न करतोय. रेल सोडला गेलाय आणि त्यानंतर आपण पाहत आहोत जल्लोष भरपूर झाला कारण पाठीराखे भरपूर आहे दोन्ही संघाचे. रन बिटवीन द विकेट भरपूर फास्ट पाहायला भेटली. पहा हे ऍक्शन रिप्ले. हा झेल कदाचित टिपणं गरजेचं होतं. साधं सोपा झेल सोडला गेला आणि परिणाम स्वरूपी या चेंडूवरती देखील 2 धावा आलात. टोटल स्कोर कार्ड पोहोचलं. पहिल्या ओव्हरमध्ये ठोकला गेलात 15 धावा. अठरा बॉल आणि आता 33 धाव संख्येची गरज आहे. सुरुवात तर भरपूर चांगली झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत फटकेबाजी लाजवाब झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत विश्वास 5 धाव संख्येवरती खेळतोय. नितीन 10 धाव संख्येवरती खेळतोय. याच टोटल धावा आपल्याला 15 पाहायला भेटत आहेत.
बॅटिंग भरपूर चांगली झालेली आहे दोन्ही फलंदाजांकडनं. पण 18 बॉल आता 33 ची गरज. स्ट्रायकर यांकडे विश्वास. इथून आता दुसऱ्या ओव्हर मध्ये पंकज या गोलंदाजाचा वापर होतोय. बॅटची कडा आणि त्यानंतर यष्टी रक्षकाला देखील बीट करून बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. तिकडे आहे घोषांकित एरिया. मिळेल एक सिंगल. बॅट कट आणि इथून आपण स्ट्राईक रोटेट होताना पाहत आहोत. पुन्हा एकदा नितीन आता स्ट्रायकर यांकडे एक सिंगल एकवटली गेली. टोटल स्कोर कार्ड 16. 17 बॉल आणि 32 ची गरज आहे. पाठलाग यशस्वीरित्या चालवला गेलाय. कारण म्हटलं जातं सर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे. त्या युक्तीनं मात्र दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हाकार माजवत आहेत. बॉल मात्र या वेळेस फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितीन ब्रांड येतोय हा सिक्सर. अगदी फटका दमदार पाहायला भेटला. पॅट अँड पॅड मध्ये बॉल होता आणि अगदी मात्र रडार मध्ये घेतला गेला आणि स्लॉग हिट केलं आणि इथून हा षटकार वसूल केला गेलाय. नितीनच्या बॅट मधनं आपण सिक्सर पाहिला. टोटल स्कोर कार्ड आता पोहोचलोय 22 धावा. धावफलकाला आता सजवला गेलाय. पंकजच्या विरोधामध्ये हा षटकार मात्र नितीनने ठोकलाय. स्लोअर बन बॉल लाईन चांगली होती. अगदी बॅटची कडा घेऊन बॉल देखील चालला होता लॉंग स्टॉपला. अजून यावेळेस या चेंडूवरती देखील सिंगल मिळत आहे. सिंगलच्या मदतीने धावा आता पोहोचला 23. म्हणजे हा पाठलाग भरपूर चांगला चालवला गेलाय. कुठेतरी जो रिक्वायर रन रेट होता तो आता कमी कमी होत चाललाय. कारण फटकेबाजी भरपूर चांगली होत आहे या दोन्ही फलंदाजांकडनं. पुन्हा एकदा आता यावेळेस विश्वास. फुल टॉस होता. इथे पाहायला गेलं तर पॉइंटला बीट करून बॉल चाललाय तिकडे बॅकवर्ड पॉइंट कडे. त्यानंतर प्रयत्न करत होते क्षेत्ररक्षक परंतु पंचांचा सिग्नल आलाय. हा बॉल चाललाय घोषांकित एरियामध्ये 2 धावसंख्येसाठी. या फटक्यावरती देखील 2 धावा मिळतात. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती धावा आहे दोन्ही फलंदाज काढता आहेत. 25 धावा आता धावफलकावरती तुम्ही पाहत आहात. 48चं टार्गेट. हा चेंडू पूर्णपणे सोडून दिलाय. तिकडे यष्टी रक्षकानं चुकी केली. बॉल गॅदर करत असताना मात्र करू शकला नाही गॅदर हा चेंडू. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत होते आणि त्यानंतर आपण पाहत आहोत वाईट साठी मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे. यावेळेस देखील एक सिंगल येते आणि ओव्हर मात्र इथून यावेळेस समाप्त होते. इथून आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा मात्र धावफलकाला जोडल्या गेल्यात. राहिलेत 12 बॉल आणि आता 21 धावसंख्येची गरज. 12 चेंडूमध्ये 21 धावसंख्येची गरज. बारा बॉल 21 ची गरज. मयूरचा पहिला चेंडू यावेळेस आपण पाहत आहोत अगदी मात्र व्यासपीठाच्या समोर टॉस बॉक्स कडे ठोकलाय. यावेळेस दर्शदा सिक्सर.
चेंडूवरती षटकार आलाय. यावेळेस देखील बिग हिट केलं गेलंय. बॉल मात्र इथून पाहायला गेलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चाललाय. नो मार्क्स लँडला इथून मात्र पडला हा चेंडू आणि त्यानंतर पाठलाग चालवला होता. बॉल फेकी होईल. अजून एक सिंगल एकवटली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने आता धावा पाहायला भेटतात आपल्याला 34. 10 चेंडू 14 धावसंख्येची गरज. 10 बॉल 14 धावसंख्येची गरज. करण खंबाळकर, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. यावेळेस हा चेंडू मात्र चांगला आहे. यावेळेस मात्र कोणतीही धाव घेतली जाणार नाहीत. अगदी विश्वासच्या विरोधामध्ये आपण पाहत आहोत. गोलंदाज मयूरचा हा डॉट बॉल येतोय. थोडासा दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र चांगला झालाय मयूरचा. राहिले तर आता 9 बॉल 14 धावसंख्येची गरज. ओहो, हा चेंडू चांगला होता. अगदी पायावरती मात्र इथून ब्रश झालाय आणि त्यानंतर आपण पाहत आहोत पायाला लागून हा बॉल मात्र गोशांकित एरियाकडे चाललाय. परंतु इथून आपण पाहत आहोत चर्चा मैदानाच्या आतमध्ये थोडंसं होत आहे. काय घडलं आणि काय बिघडलंय याचं पूर्णपणे मात्र पाहणी होत आहे. आणि त्यानंतर मात्र इथून पंचांनी मात्र इथून हा निर्णय रेफर केला गेलाय थर्ड अंपायरकडे. पाहूयात काय घडलंय आणि काय बिघडलंय. बोल्ड झालाय की नाही फलंदाज हे इथून आता पाहिलं जाईल. यस, तर पाहणी केली जाते. tenniscricket.in माध्यमातून आपण पाहत आहोत. हे छायाचित्र टिपलं जात आहे. अगदी उभ्या देशभर ही स्पर्धा पोहोचवली जात आहे tenniscricket.in माध्यमातून. चला, पायावरती बॉल स्पर्श झालेला आहे. थर्ड अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. चला, क्षेत्ररक्षण लगेचच सजवा. कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी संघ इथून थर्ड अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. पंच फक्त 2 मिनिटं थांबा. थर्ड अंपायरचा इशारा OUT. आउट आहे बॅट्समन. दांडी गुल झालेली आहे. अगदी लेग स्टिकला बॉल मात्र स्पर्श झालाय आणि इथून आपण पाहत आहोत विश्वासा फलंदाज मात्र बाद होईल. यस, टेक्निकलचा चांगला वापर आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा पाहणी केली गेली आणि त्यानंतर हा निर्णय मात्र थर्ड अंपायरने आमच्यापर्यंत पोहोचवलाय. अभि सावंत सरांकडनं हा इशारा आलेला आहे. दांडी गुल झालेली आहे. फलंदाज इथून आपण पाहत आहोत बोल्ड आउट. बोल्ड झालेला आहे फलंदाज. लेग स्ट्रिक मात्र इथून उखडली गेलेली आहे. लेग स्ट्रिकला बॉल स्पर्श झालाय आणि फलंदाज विश्वास मात्र बाद झालेला आहे. 35 धावसंख्येवरती आपण पाहायला गेलं तर हा पहिला धक्का, पहिला हादरा लागलाय तो म्हणजेच अष्टविनायक वेळूक संघाला. राहिलेत आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 13 धावसंख्येची गरज. हलक्या हातानं सॉफ्ट हँड मात्र बॉलला ढकललंय. पुश करो खुश रहो अशा पद्धतीने हा फटका आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थानं या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करायची होती असं दिसलं या चेंडूवरती. अगदी सॉफ्ट हँडनं मात्र हा फटका खेळला गेला होता. तिथे आपण पाहत आहोत एक सिंगल एकवटली जाईल. टोटल स्कोर कार्ड यावेळेस ऑन साइडला खेचून मारलाय हा फटका. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. आता झटका लागणार होता वेळूक संघाला. हा झटका मात्र उंबरमाळी संघाला लागतोय. रेल साधा सोपा सोडला गेलाय.
हा झेल होणं महत्वाचं होतं. नितीन भोईरला जीवदान मिळत आहे. परिणाम स्वरूपी 2 धावा देखील येतील. टोटल स्कोर कार्ड आता पोहोचलाय 38 धावा. टार्गेट आहे 48. म्हणजेच काय राहिलेत आता 6 बॉल 10 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 10 धावा. चांगला सामना रंगलाय. एक विकेट आतापर्यंत आपण पाहत आहोत फेकली गेलेली आहे अष्टविनायक वेळूक संघाकडनं. विश्वास बाद झाला परंतु कामगिरी चांगली होती त्याची. इथून आपण मॅच मात्र दोन्ही संघाकडनं ऑन आहे. अजून देखील पाहायला गेलं तर 6 बॉल राहिलेत आणि 6 मध्ये 10 या धावा मात्र काढायच्या आहेत अष्टविनायक वेळूक संघाला. सहा चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. वैभवचा हा फुल लेनचा चेंडू अगदी विकेट किपर पाहायला गेलं तर क्लोज होता. बॉल गॅदर करणं अशा वेळेस मात्र भरपूर कठीण असतं कारण मीडियम फास्टर बॉलर आपण वैभवला पाहत आहोत आणि हा बॉल मात्र खऱ्या अर्थानं डॉट बॉल होता परंतु चेंडू गॅदर करू शकले नाही आणि परिणाम स्वरूपी बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल येईल आणि आता राहतील 5 बॉल 9 धावसंख्येची गरज. 5 चेंडू मध्ये आता 9 धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना हा कदाचित जाऊ शकतोय कारण दोन्ही संघाकडनं चांगली फाईट या मॅच मध्ये पाहायला भेटते. इथे सबमरीन चेंडू हा देखील चांगला चेंडू परंतु यष्टीरक्षक सातत्यानं राहुल धात्रेक मात्र चुकी करतोय. इथे खऱ्या अर्थानं मात्र जी मेहनत गोलंदाज वैभव करतोय त्या मेहनतीवरती पाणी फेरलं जात आहे राहुल धात्रेक कडनं. 1च्या धावा तो खर्च करतोय. हा देखील डॉट बॉल होता. तिकडे घोषांकित एरियामध्ये चेंडू गेलाय. अजून एक या चेंडूवरती देखील धाव मिळते आणि राहिलेत आता 4 बॉल 8 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 8 धावा. स्ट्रायकर आहे नितीन जो फलंदाज 28 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय. त्याच्यावरती पूर्णपणे कामगिरी मात्र इथून पार पाडावी लागेल परंतु बॅटची कडा घेऊन हा बॉल मात्र आता घोषांकित एरियाकडे चाललाय. स्ट्राइक रोटेट होईल. सुनील स्ट्रायकर कडे जाईल. समीकरण राहील 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 7 धावा. एखादा चौकार एखादा षटकार येणं आता इथून गरजेचा वाटायला लागलाय कारण रात्रीच्या वेळेस सिंगल डबलला महत्व भरपूर जरूर दिलं जातं परंतु षटकार चौकार मारणं तितकंसं इझी नसतं. हे आपण येत्या काही मॅच मध्ये पाहिलंय. झेल उडालाय आणि झेल आता टिपला गेलाय. फसलाय फटका. झटका लागलाय अष्टविनायक वेळूक संघाला. फलंदाज होतोय बाद. कंप्लीट झालेली आहे. आता इथून स्ट्राइक हवे आहे नितीन भोईरला. यस हा सेल्फ कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे कारण इथून सलामीवीरचा बॅटर आहे. नितीनकडे क्षमता आहे. आतापर्यंत चौकार षटकार त्यानं मारलेले आहेत. तो खेळतो 29 वरती परंतु आता राहिलेत 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 6 ची गरज. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज. गोल्डन सिक्सर मारावा लागेल. पाहूयात 1 बॉल 6 हा विजय कोणाकडे आता जातोय पाहूयात. अष्टविनायक वेळूक की कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी. इथून गोलंदाज आहे वैभव की फलंदाज तिकडे नितीन वर्चस्व ठेवेल या मॅच मध्ये. प्रश्न तर भरपूर मैदानाच्या आतमध्ये आता पडलेत कारण 1 बॉल 6 ची गरज. गोल्डन सिक्सर आला तर मॅच फिनिश होईल. 1 बॉल 6. शॉट ऑफ लेनचा हा बॉल होता. ऑन साइडला फटका दमदार आहे. गोल्डन सिक्सर. सामना जिंकलाय अष्टविनायक वेळूक संघानं. अभिनंदन नितीन भोईर आणि पूर्णपणे टीम. अभिनंदन तसेच हार्ड लक.